राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त नांदेड शहरात शोभायात्रा काढण्यात आली। प्रथमतः राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर हनुमानगड येथील हनुमान मंदिर पासून नमस्कार चौक मार्ग राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकापर्यंत ढोल ताशाच्या गजरात टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत लेझिम पथक व मुला-मुलीकडून ढोल ताशाचा गजर करत सहभागी घेण्यात आला। राजमाता जिजाऊ सृष्टीचे संकल्प तथा राजमाता जिजाऊ संकल्पक अध्यक्ष अविनाश कदम त्यांच्या वतीने आयोजित सामाजिक प्रबंधात्मक शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी आमदार बालाजीभाऊ कल्याणकर, अप्पा पोलीस अधीक्षक सूरज गुरव, राजश्रीताई पाटील, संध्याताई कल्याणकर, सौ गुरव, पंजाबराव काळे पाटील, दशरथ पाटील कपाटे, सुनील पाटील कदम, डॉक्टर दिनेश निखाते, जयश्री पावडे, कल्पनाताई डोंगरेकर यांची उपस्थिती होती। सांगू का इथं चालू दोघांचं काही मागू शुगर चेक कर दाजी 10 वर्ष आणखी काय चेक करायचं नाही। काहीच करायचं नाही। कोळे या पकडून ठेवा 2 मिनिट। आमच्याकडे तुमच्याकडे ठाके देणार। Santo Panora, Pasanti Kela, Baga Baga Baga,
नांदेड नगरीमध्ये हर्षोल्लासात राजमाता जन्मोत्सव साजरा केला जात आहे। कालच या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांच्या हस्ते शाहिरी जलसाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि एक चांगल्या पद्धतीनं काल जिजाऊ जन्मोत्सव पूर्व संदेश दीपोत्सव आणि शाहिरी जलसा या ठिकाणी झालेला आहे। आज घोडे पथक टाळ मृदंग वारकरी संप्रदाय आणि लेझिम पथक आणि रथातून राजमाता जिजाऊ यांची रॅली काढण्यात येणार आहे। तरी सर्व जिजाऊ भक्तांना व शिवभक्त प्रेमींना माझं आव्हान आहे की त्यांनी या रॅलीमध्ये जास्तीत जास्त लोकसंख्येने सहभागी व्हावं। जय जिजाऊ, जय शिवराय।